तर मेकअप शिवाय खरंच ब्युटी कंप्लीट होते का? नुसतं ब्युटी हा नाही, पण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, नक्कीच. की मला आज काय छान वाटते. मी आरशासमोर उभी राहिले, तर मला असं वाटलं पाहिजे, की दिस आय एम डन. हां. मी छान दिसतीये. येस. तुमच्या मते आत्तापर्यंतचा वर्स्ट मेकअप ट्रेंड कोणता? की तुम्हाला स्किन हं. स्वतःची कशी आहे ही कळली पाहिजे. कारण तुमचा स्किन टाईप काय आहे किंवा तुमचा म्हणजे डोळ्यांचा रंग, लिप्सचा रंग, ओठांचा जो भाग आहे तो बरोबर. कसा डेव्हलप करायचा किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी खूप मायन्यूट लेव्हलला करायला बरोबर. लागतात. स्किनचं प्रिपरेशन का करावं लागतं तुम्हाला? कारण का तुम्हाला माहितीच नाही हं. की हे मी रोज करायचं. हो. त्याच्यानंतर मेकअप किती लेव्हलचा करायचा, कधी-कधी हे माहिती असून सुद्धा हं. बायका खूप जास्त मेकअप करायला हं. जातात. माझ्या स्टुडिओचं नावच हे वन स्टॉप शॉप, वाह! ज्याच्यामध्ये तुम्हाला कपडे मिळतील, हो. तुम्हाला मेकअप मिळेल, परत बाकीही ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, जसं बस्ते आहेत, हे सगळं सुद्धा आम्ही करून देतो. स्किन केअर किंवा मेकअप हे खूप लहान मुलींपासून सुरुवात करतात. म्हणजे हं. लहान शाळेतल्या मुलीसुद्धा स्किन केअर रुटीन किंवा मेकअप वगैरे करायला लागल्यात. तर त्याचा काही त्यांच्या स्किनवर लाँग लास्टिंग इफेक्ट होतो का? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. मी आज काही वेगळी दिसते का? छान दिसते ना? तर आजचा माझा मेकओव्हर केला आहे अपर्णा नागनूर यांनी. तर अपर्णा नागनूर या बरेच वर्ष म्हणजे गेले 20 वर्ष मेकअप फील्डमध्ये आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत. सो त्यांनीच हा सगळा मेकओव्हर केला आहे. हा फक्त मेकअप नाही आहे, तर त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्ससुद्धा बूस्ट झाला आहे आणि माझा ग्लोसुद्धा खूप वाढला आहे. तर आजच्या आपल्या खास एपिसोडमध्ये मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार अपर्णाताई. वेलकम टू द पियू द स्टोरी टेलर. तुमच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काही सांगा. मी या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षापासून आहे. जवळ-जवळ 20 वर्ष मी मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे. ह्याचबरोबर माझं स्वतःचं एक सलूनही आहे. तर या दोन्ही गोष्टी करताना मी अत्यंत आनंदी आणि माझ्या आवडीचा विषय आलेला आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे वर्षानुवर्ष हे करण्यामध्ये मला खूप आनंद होतो. आणि दुसरं म्हणजे जरी 20 वर्ष झाली असली, तरी नवीन-नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात, त्याच इंडस्ट्रीमधल्या. त्यामुळे हे असं केलं आहे आत्तापर्यंतचं. आणि माझं जे सलून आहे किंवा माझं मेकअपचा जो स्टुडिओ आहे, तो अ, ह्याच्यामध्ये आहे, कोथरूडमध्ये किंवा एरंडवण्यामध्ये आहे. अ, अ, गुळवणी महाराज रोड जर तुम्हाला माहिती असेल, तर तिथे माझं सलून आहे. त्यामुळे इतक्या वर्षापासून आम्ही तिथूनच सगळं वर्कआउट करतो. मस्त. आणि तुम्ही वर्कशॉपसुद्धा घेता आपलं बोलणं जसं झालं. हो, वर्कशॉप तर खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण वर्कशॉप मुख्यतः मी जे सेल्फ मेकअपचे वर्कशॉप आहेत, त्याला जास्त प्रमोट करते. कारण प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायची खूप इच्छा असते. नक्कीच, नक्कीच. आणि जे कोणी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा अगदी नॉर्मल घरात राहणाऱ्या गृहिणी जरी आहेत, तरी त्यांना असं वाटतं की जर मी बाहेर गेले तर मी सुंदर दिसायला हवं. हो. तर अगदी छोट्याशा लेव्हलमध्ये त्यांना मेकअप करता आला पाहिजे. खरं. खूप भडक असं नाही. जनरली मेकअपची कॉन्सेप्ट अशी आहे की "अरे बापरे! तू मेकअप करतेस?" असं असू नये. हो. तर आपण मेकअप कशासाठी करा, तर मेकिंग इट अप. वाह! मेकअप म्हणजे आपले जे फ्लॉज आहेत, ते काढण्यासाठी म्हणून आपण मेकअप करायचा. Perfect. ही साधी कॉन्सेप्ट आहे त्याची. छान. तर इथूनच सुरुवात होते की हो. म्हणजे आपण आपला मेकअप कसा करावा खरंच किंवा आहे. मी माझे फ्लॉज हो. कसे फाइंड आउट करू शकते. नो युअर बॉडी. जसं बँकेतही विचारतात नो युअर हे असा एक सब्जेक्ट असतो त्यांचा, तसं आमचाही आहे की नो युअर बॉडी, नो युअर स्किन. नो स्किन. करेक्ट. नो युअर स्किन हे एकदा जमलं की मग तुमचं सुंदर दिसणं हे कोणीही थांबवू शकत नाही. लवली, लवली. असं आहे. सो आजचा एपिसोड खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे. कारण एपिसोडच्या शेवटी आपण एक लाईव्ह मेकअपचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. तर आणि तो स्पेसिफिकली वर्किंग प्रोफेशनल्स टू गृहिणींसाठी तो बेसिक मेकअप कसा असला पाहिजे हे अगदी आम्ही 5-6 मिनटात करून दाखवणार आहे. तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तर अपर्णाताई, मला असं विचारायचं आहे की तू MBA प्रोफेशनल तुझं बॅकग्राऊंड आहे. तर मग या फील्डमध्ये कशी काय आलीस? कारण हे टोटली डिफरंट फील्ड आहे. अगदी. म्हणजे माझं मेकअप
मेकअपकडे येण्याचं रिझन हे आहे की मी मेकअप आर्टिस्ट होण्याआधी मी बँकेमध्ये सुद्धा काम केलं आहे. मी MBA फायनान्स अँड मार्केटिंग केलं होतं. तर त्याच्यानंतर मी बँकेत कामही केलं. पण तेव्हा काय होतं ना, की मला ज्याची इच्छा होती खूप जास्त, आर्ट्स आणि सायन्स, ते न करता मी कॉमर्स केलं होतं. अच्छा. त्यामुळे माझी इच्छा इथे जास्त होती की मला आर्ट्समध्ये काहीतरी करायचं. तर कौशल्य जे म्हणतो आपण की आर्ट्स, त्याच्यामध्ये मला जास्ती इंटरेस्ट होता. ओके. सो एका पर्टिक्युलर एजनंतर मला असं वाटलं, बास आता मला काहीतरी करायचं आहे जे मला आवडतं ते. बरं. त्यामुळे मग मी मेकअप आर्टिस्ट म्हणून लर्न केलं. बरं. मुंबईमध्ये जाऊन मी खूप 2-3 ठिकाणी मी लर्न केलं आहे. विले पार्लेमध्ये एक आहे, ओके. बँडस्टँडला एक आहे, जे माझे खूप चांगले गुरु आहेत. त्यांच्याकडून मी शिकले आणि शिकून मग मी इथे पुण्यात आल्यानंतर सगळं स्टार्ट केलं. वाव. मस्त. आणि त्याच्यामध्ये जो मला आनंद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे. म्हणजे ह्याच्यामधला जो आनंद आहे तो कशातही मी कंपेअर करू शकत ते नाही. असं असतं ना की स्वतःला जी गोष्ट भयंकर आवडते त्याबद्दलचे पॅशन असतं अगदी आणि अगदी त्यातच आपण काम केलं तर कधीच आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा कधी दमल्यासारखं वाटत नाही. उलट रोज एक नवीन एक चॅलेंज किंवा एक आवडीचं काम म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. बरोबर आहे. आणि थकवा ही गोष्ट ठेवलेलीच नाही आयुष्यात. डिक्शनरीमध्येच नाहीये. नाहीये. कारण एव्हरी डे एव्हरी मंथ काही ना काहीतरी नवीन येत असतं या फील्डमध्ये. आज तुम्ही हे शिकलात तर ते संपलं अगदी, एवढंच असं नाही होत. खरंय, त्याच्यामध्ये मला नवीन नवीन काहीतरी हवं असतं. नक्कीच. आणि माझं नेचर जरा तसं आहे असल्यामुळे मला लर्न करायलाही आवडतं. ओके. मस्त. मेकअप आर्टिस्ट हे प्रोफेशनल जसं ग्लॅमरस दिसतं तसंच आहे का त्याच्या मागे त्याचे काही सिक्रेट्स असतात? नाही, मेकअप आर्टिस्ट हा जो सब्जेक्ट आहे हा खरंच ग्लॅमरस आहे, खूप ग्लॅमरस आहे. पण जो समोर प्रायमा फेसी जो दिसतो लोकांना तसं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. बरोबर. एकतर ते करायसाठी किंवा त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगले ग्रूम झाले पाहिजे स्वतःहून. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे हे करायचं, त्याच्यामध्ये कष्ट खूप असतात. दिवसभर उभं राहायला हो. लागतं. ब्रायडल्स असतील तर सकाळी लवकर जाऊन 6 वाजता त्यांचे विधी असतात. बरोबर. तर 6 वाजता, कधी-कधी 4 वाजता पण जावं लागतं आम्हाला. तर तिथे येऊन तुम्हाला ती सगळी तयारी पाहिजे हे हो. करायची. आणि शिवाय तिथे गेला आयत्या वेळेस ॲड-ऑन्स होतात. हो, अगदी ते अगदी. वेगळंच. खूप होतात. सो तुम्हाला असं डोक्यावर बर्फ ठेवूनच सगळीकडे वावरावं लागत असेल ना? अगदी बरोबर आहे. म्हणजे हे तर करणं गरजेचं आहे, हो. कारण तुमचं प्रोफेशनच तसं आहे. अगदी अगदी. त्यामुळे दिसताना जरी ग्लॅमरस दिसलं असलं तरी त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे ती खूपच म्हणजे नक्कीच. कष्ट करण्याच्या कष्टाची मागची. आहेच, आहेच. आणि खरं सांगायचं तर तेवढं एकच नाही, बाकीही गोष्टी असतात. जसं तुम्हाला वाटतं की ग्लॅमरस आहे, पण प्रत्येक वेळेला नवीन प्रॉडक्ट्स येतात. कॉस्मॅटिक्स वेगळे असतात, बरोबर. प्रॉडक्ट्स वेगळे असतात. ते तुम्हाला फाइंड आउट करावे लागतात. हम्म. त्याच्यानंतर अजून आता नवीन खूप ट्रेंड झालेत. ते कसे आहेत? हो. म्हणजे एकच टाईपचा हेअरस्टाईल, एकच टाईपचा मेकअप नाही चालू असं नाही शकत. होत. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या वर्षामध्ये काहीतरी वेगळं नवीन अगदी आलेलं असतं. अगदी दरवर्षी एक वेगळा ट्रेंड दरवर्षी येत असतो. आणि ते म्हणजे त्या मुलांना किंवा ज्या ब्राईड्स आहेत त्यांना 100% त्याची इच्छा असते की आम्हाला हा असाच लुक पाहिजे. त्याच्यामुळे ते तुम्हाला लर्न करूनच करावं लागतं. अगदी अगदी. बऱ्याचदा असंही होत असेल ना तुमच्याकडे किंवा एखादा क्लायंट येतो आणि तुम्हाला सांगते की पिंटरेस्टवरचे व्हिडिओ दाखवते किंवा यूट्यूबवरचे किंवा इन्स्टावरचे मला असाच लुक हवा आहे. तर त्यावेळेस तुमची रिॲक्शन म्हणजे तुम्ही तसं करून देता का त्यांना? नाही, द्यावं ना त्यांनी आणून. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला काय हवंय ते आम्हाला कळलं पाहिजे. पण एक्झॅक्टली दुसरं म्हणजे आम्हाला त्याच्या बाबतीत त्यांच्याशी बोलून तयार करावी लागते त्यांची तयारी, बरोबर. की जो लुक आहे हा तिचा आहे, हा तुझा नाहीये. तुझी स्किन कशी आपण Correct. असा करून देऊया. तर आम्ही ते मर्ज करून ती बरोबर तिला जसा हवा तसा करून देऊ. ओके. पण तुझी स्किन, परत तुझं दिसणं कसं बरोबर. आहे, Features तुझं वेगळे. स्किन कशी हो. आहे, फीचर्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. नक्कीच नक्कीच. आणि ते करूनच आम्हाला पुढे जावं लागतं. त्यामुळे त्यांनी आणल्यावरती आम्ही असं म्हणू नाही शकत की हे असंच नाही होणार. हो. होईल, पण त्याच्यामध्ये फरक असेल थोडासा. नक्कीच. म्हणजे जसं दिसतं तसं अगदी एक्झॅक्ट लुक नाही नाही. आणता येत. पण आम्ही तुम्हाला मर्ज करून देऊ. तुमची बरोबर. स्किन त्याच्यात हे सगळं बाकीच्या गोष्टी पाहून ओके. त्याला बरोबर तसा लुक कसा आणून हो, द्यायचा हो, हो. ते आम्ही करतो. कारण आजकाल कोरियन ग्लास लुक सुद्धा एक नवीन ट्रेंड येत चाललाय. तर कोरियन ग्लास आता आलाय, म्हणजे हो अलीकडेच झाला. हो. तर त्यासाठी सुद्धा मुली येतात का तुमच्याकडे की मला असा लुक करून हवाय?
कोरियन ग्लास हे खूप छान म्हणजे नवीन प्रॉडक्ट जे आलं आहे हम्म. की मार्केटमध्ये की हम्म. हा असा लुक आम्हाला पाहिजे. हम्म. तर ते खूप छान आहे, दिसतानाही खूप सुंदर दिसतात हो. मुली. फक्त इतकाच फरक आहे की कोरियन ग्लास हे करणाऱ्या ज्या बायका आहेत हम्म. त्या दिसायला वेगळ्या आहेत किंवा त्यांचं बरोबर. आपण इंडियन आहोत हो. आणि त्या कोरियन आहेत. हम्म. तर तरी पण तुम्हाला ॲडजस्ट करून द्यायचं काम आमचं आहे. हम्म. कारण आम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही हाच का हवा आहे तुम्हाला हो. किंवा जो तो ग्लास मेकअप आहे तो हवा. इफेक्ट आम्हाला आणूनच द्यायला लागतो. हम्म. पण त्याच्यासाठी वर्क पण खूप छान असतं बरोबर. किंवा बऱ्याच गोष्टी आम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात. स्किन व्यवस्थित करावी लागते, हा. टेक्स्चरायझिंग करावं लागतं. ओके. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड नक्कीच. असतात. त्यासाठी काही वेगळे प्रॉडक्ट्स असतात का? अगदी, अगदी. ओके. खूप अच्छा. वेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स आणि एकदा 3-4 वेळेला तरी आम्हाला त्याचं हे करावं लागतं, ट्रायल्स घ्यायला लागतात. ओके. जे तुम्हाला काय परफेक्ट सूट लुक तो होईल लुक येण्यासाठी. त्याप्रमाणे मगच त्यांच्या लग्नामध्ये तो लूक येऊ शकतो. बरोबर. कारण स्किन प्रत्येकाची वेगळी असते. नक्कीच, प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. अगदी अगदी खरं. त्यामुळे ही गोष्ट करणं फार आवश्यक आहे. नक्कीच. इव्हन ऑइली स्किन, ड्राय स्किन आणि या स्किन टोनसाठी पण वेगवेगळा मेकअपच लागतो हो, आपल्याला. हो, हो. किंवा एकीला केला म्हणजे तसाच एक्झॅक्ट दुसरीला सूट होईल असंही नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे त्यामुळे. नक्कीच. आणि आता नवीन यंगस्टर्समध्ये एक नवीन हे झालंय की पॉप K-pop, K-drama. हां. के ड्रामा हो. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रसिद्ध आहेत खरंय, की खरंय. ते माइंडसेट घेऊनच येतात की हां, आम्हाला असाच हवा. असाच पाहिजे. हो. त्यामुळे आम्हाला त्यांना नाही म्हणता येत नाही. करून देऊ आम्ही. फक्त असंच आहे की तुमच्या स्किनला जे सूट होईल, बरोबर. तुमच्या लूकला जे सूट होईल त्याप्रमाणे आम्ही करू शकतो. कारण जेव्हा तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट केलं तर त्यावेळेस जेव्हा तुमचा पहिला क्लायंट होता तर त्यावेळेस असा काही वेगळा अनुभव असा कधी आलाय का तुम्हाला किंवा पहिला क्लायंटचा अनुभव वेगळा आणि असा कधी डिझास्टरस मोमेंट अशी कधी आली आहे का तुमच्या या एक्सपिरियन्समध्ये? जेव्हा मी स्टार्ट केलं त्यावेळेला तरी असा अनुभव काही आला नाही. कारण का त्यावेळेचे लोकं जरा वेगळे होते. आता 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. पण त्या लोकांना असं काही नसायचं. त्यांना हे असायचं की मेकअप आम्हाला करून हवा आहे. हम्म, हम्म. तर द्या. पण अलीकडच्या ह्याच्यामध्ये लोकं आता बरीच त्यांना आता नॉलेजेबल झाली आहेत ती खूप. हो. त्यांना YouTube बघायला येतं, सगळं करतात, टीव्हीवरती पाहतात. बरोबर. जे लोकं जसे येतात त्याप्रमाणे आम्हाला त्याप्रमाणे करून द्यावं लागतं. पण जे डिझास्टर्स म्हणताय तुम्ही हां. त्याप्रमाणे आलेला एखादा मी सांगू शकते की नक्कीच ज्याच्यामध्ये या. तर असं बऱ्याचदा होतं. म्हणजे हा पार्ट जो आहे मी जो सांगतेय तो खूप लोकांनी प्लीज फॉलो करावा असं मला वाटतं की ह्याच्यामध्ये होणारी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला आम्हाला बोलवतात हम्म. की तुम्ही मेकअपला या, आम्ही एक्झॅक्ट टाईमला पोचतो. म्हणजे तुम्ही हां. 6ला म्हटलात तर आम्ही 6लाही पोचतो. बरोबर. 4ला म्हणाल तर 4लाही पोचतो. परंतु काय होतं माहिती आहे का की तिथे गेल्यानंतर ते लोकं रेडीच नसतात. आम्ही 2 दिवस आधीपासून सांगितलेलं असतं की तुम्ही त्या दिवशी यावेळेस. तयार होऊन बसा. हम्म. तुमचं काय आहे ते आम्हाला सांगा कसे. पण त्यावेळेला ते नसतातच. ऐक. आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते तयारी चालू करतात. मग त्याच्यानंतर आमचा जवळ-जवळ अर्धा ते पाऊण तास त्यातच जातो. आम्ही दिलेला जो टाईम असतो की आम्हाला ह्या वेळेला तुम्ही तयार करून आम्ही देतो. त्यावेळेला ते रेडी होण्यासाठी आम्हाला मध्ये खूप वेळ घालवावा लागतो. हो. आणि नेमकं त्याच वेळेला सगळ्या बाकीचे लोक येऊन घाई विचारतात असते. की हां. काय झालं किती वेळ झाला, चला. हो. आणि होतं काय त्यामुळे मेकअप आर्टिस्टचं नाव खराब होतं की अरे त्यांनी उशीर केला. बरोबर. आणि मुळात जी गोष्ट आहे ती कोणाला समजतच नाही की काय होतंय. तर माझं म्हणणं असं आहे की जरा ज्यांना असेल ह्याचा त्यांना हवे असतील मेकअप त्या दिवशी करून व्यवस्थित वेळेत तर त्यांनी आपली वेळ पाळावी. नक्कीच. तेवढा एक माझं म्हणणं आहे की वेळेत तुम्ही प्रेझेंट आणि राहा. मला असं वाटतं की ब्रायडल मेकअप किंवा लग्नाचा जो मेकअप असतो त्याला वेळ देणं गरजेचंच असतं. अगदी असं नाही की क्विक मेकअप 5-10 मिनिटात आवरलं असं नाही ते होऊ शकत. तेवढा कारण वेळ लागतो. ते लॉंग लास्टिंग किंवा ते मेमरीज क्रिएट होतात त्या सर्व मेकअपनी किंवा त्या गोष्टी तो दिवस तिच्यासाठी स्पेशल असतो. सो बरोबर. त्यासाठी तो ठराविक वेळ द्यावाच लागतो. घाई करून इथे चालतच नाही actually. बरोबर आहे. आणि दुसरं असंही आहे की हा एक पार्ट झाला त्यातला हम्म. की मुली तयार नसतात हो. किंवा काय. ऑन द कॉन्ट्ररी त्यांचे जे लोक असतात, बहीण म्हणा, वहिनी म्हणा, अजून कोणी जे काय असतील, आत्या, मावशी, ते सगळे 10 वेळा आतमध्ये येऊन विचारणार, अरे बापरे एवढं झालं, बापरे खूप दिसतंय. म्हणजे हा आम्ही जस्ट स्टार्ट केलेलं असतं. हो. त्याच्यामध्ये तुम्ही इतक्या जर का क्वेश्चन्स दिल्या खरंय. तर आमचं काम स्लो होऊन जाईल. खरंच आहे.
किंवा तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअर करू नये, नक्कीच, असं एक जे माझं म्हणणं आहे हम्म. ते त्यांनी पाळावं नक्कीच, एवढंच नक्कीच. वाटतं. तर आजकाल स्किन केअर किंवा मेकअप हे खूप लहान मुलींपासून सुरुवात करतात. म्हणजे लहान शाळेतल्या मुलीसुद्धा स्किन केअर रुटीन किंवा मेकअप वगैरे करायला लागल्यात. तर त्याचा काही त्यांच्या स्किनवर लाँग लास्टिंग इफेक्ट होतो का एवढ्या लहानपणापासून मेकअप केल्यामुळे? हो, खरं सांगायचं तर लहान मुलांनी करूच नये हे. हम्म. लहान मुली ज्या आहेत 10-15 वर्षाच्या मध्ये, त्यांनी कधी स्किन म्हणजे मेकअपच्या याच्यात जाऊ नये. ओके. एकदा ते 18 वर्षाचं झाल्यानंतर त्यांनी हा पॅटर्न यूज करावा. पण त्याच्या आधी त्यांची स्किन जे प्युबिक त्यांचं वर्ष चालू झाले बरोबर. या वर्षामध्ये त्यांचं थोडंसं प्युबिक डेव्हलपमेंट चालू असते. अगदी. हो. त्यात जर का त्यांनी असं काही यूज केलं तर ते हम्म. तुमच्या स्किनला त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा, हो. छोट्या मुलींना. बरोबर. तर त्यामुळे शक्यतो त्यांनी नॅचरल ज्या गोष्टी आहेत हम्म. त्या वापराव्या हम्म. किंवा एक इनर जे हे असतं त्यांचं इन्स्टिंक्ट्स असतात त्या थोड्याशा त्यांनी मेंटेन कराव्या ह्या दिवसांमध्ये. मग नंतर त्यांनी केलं तर हरकत नाही. जरी आता मोठ्या कुठल्या फंक्शनला जायचं आहे किंवा बाकीच्या मुली करतात म्हणून आपल्याला करावंसं कधी-कधी वाटतं, की चला मोठी आहे ती वयाने तरी आपल्याला करावंसं वाटतंय. बरोबर. त्यावेळेला त्यांनी कुठलाही नॅचरल कुठलंही प्रॉडक्ट वापरावं अच्छा. आणि तेवढ्यापुरतं वापरावं. घरी आल्यानंतर त्यांनी वॉश करून टाकायचंय बरोबर. फेस पूर्ण. फेस वॉश करून चेहरा नीट करावा. ओके. पण रेग्युलर वापरणं हे फार चुकीचं आहे. लहान मुलींनी तर अजिबात करू नये. बरोबर. कारण त्यांचं डेव्हलपमेंट चालू असते. हो, बॉडी हो. डेव्हलपमेंट, स्किन डेव्हलपमेंट चालू Correct. असते. आणि त्यावेळेला टेंडर स्किन असते जरा टेंडर त्यावेळेस. स्किन असते. त्यामुळे तेव्हा तर करूच नाहीये म्हणजे बरोबर. शक्यतो. सध्या आता आलियाचं पण लग्न होऊन बरेच वर्ष झालेत. तेव्हापासून तिने तो ट्रेंड आणलाय नो मेकअप लुक, लग्नानंतर स्पेशली. तर आजकालच्या मुलींना तोही हवा असतो नो मेकअप लुक, पण लग्नात दिसण्यासाठी म्हणून हेवी लुक सुद्धा पाहिजे असतं. तर ते बॅलन्स कसं करता तुम्ही? हां, आता मेकअप म्हणजे नो मेकअप मेकअप आणि हेवी मेकअप हां. ह्याच्यातला संगम घेऊन आम्हाला ते करावं लागतं. हां. कारण जर तुम्ही म्हटलत की नो मेकअप मेकअप करा, पण ते काम छोटं नाही आहे. अच्छा. ओके. त्याच्यामध्ये पण खूप इनफॅक्ट जे हाय लेवल मेकअप असतात त्यापेक्षाही इथे आम्हाला जास्त एनर्जी लावावी लागते. ओके. कारण तुमचा स्किन टाईप काय आहे किंवा तुमचा म्हणजे डोळ्यांचा रंग, लिप्सचा रंग, ओठांचा जो भाग आहे तो बरोबर. कसा डेव्हलप करायचा किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी खूप मायन्यूट लेवलला करायला बरोबर. लागतात नो मेकअप मेकअपमध्ये. कारण तो असा दिसून येऊ नये. तुम्ही मेकअप केला म्हणजे आहे केला पण आहे, पण दिसायला पण नकोय तो. अशा टाईपमध्ये आम्हाला करावं लागतं. हां. आणि हेवी मेकअपमध्ये काय असतं, आम्ही काहीही केलं, छान मेकअप करून दिला तरी स्किन वेगवेगळी झाली तरी फरक पडत नाही. हो. बरोबर. कारण त्याला थोडासा आम्ही ग्लॉसी लुक देऊ, येस. त्याला आम्ही थोडासा अजून वेगळ्या पद्धतीचं काहीतरी लुक देऊ. हे सगळं आम्ही करू शकतो हाय मेकअपमध्ये. पण जेव्हा नो मेकअप मेकअप होतं तेव्हा जास्त एनर्जी लागते. हां. पण हे दोन्ही हवं असेल मुलींना, तर ते तुम्ही बॅलन्स करता. हो. मग त्याला ओके. मर्ज करून Merge करावं लागतं. की हाही हवाय त्यांना, तोही हवाय, पण दिसायला खूप छान हवं आहे. हां. म्हणजे जर माझं लग्न आहे, तर मी लग्नात जी दिसायला हवी ती अशीच हवी हो. की जे लोकं म्हणजे हे करतील त्याला. पण आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे तो सुद्धा फॉलो करायचा आहे मला. अगदी, ते अगदी. असं त्यामुळे दोन्ही गोष्टी हां. आम्हाला मर्ज कराव्या Correct, लागतात correct. एकमेकांमध्ये. वाव. असं आहे ते. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक मजा आहे. नक्कीच. एक वेगळं तुम्हाला चॅलेंज किंवा एक खूप अशा चॅलेंजेस गोष्टी. असतात. आमचं फील्डच असं आहे की आम्हाला खूप सारे चॅलेंजेस खरंय, असतात. खरंय. प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, नक्कीच. प्रत्येकाचा लूक वेगळा आहे. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे ते जे YouTubeमध्ये वगैरे पाहतात, ते म्हणजे त्याच्यावरती खूप त्यांना हे असतं की ह्या टाईपचं हवंय. हो. मग त्यामुळे त्याच्यासाठी तसंच. करावंच लागतं अगदी. वेगवेगळ्या पद्धतीने. बरोबर. तुम्ही बेसिक मेकअपचे वर्कशॉप सुद्धा घेता, तर त्याबद्दल काय सांगाल? बेसिक मेकअप जो आहे किंवा आम्ही त्याला सेल्फ मेकअप म्हणतो. ओके. तर जनरली लोकांना छोट्या-छोट्या गोष्टीसाठी जाणं थोडासा वेळ होत नाही. कारण सगळे आता इतके बिझी आहेत की त्यांना फक्त मेकअप करण्यासाठी म्हणजे छोटा मेकअप असेल, हो. छोटंसं एखादं छोटेखानी काहीतरी तुमचं फंक्शन असेल किंवा जनरल मी आज जर का ऑफिसला जाते आहे, तर माझा चेहरा छान दिसावा. याच्यासाठी त्यांना स्पेसिफिकली येऊन प्रत्येक वेळेला येणं शक्य करायचं. नाही. हां, बरोबर. त्यासाठी आहे मुख्य म्हणजे हा सेल्फ मेकअपचा makeup. क्लास चालू ओके. केला आहे मी. बरं. ज्याच्यामध्ये प्रत्येकाला
एक म्हणजे त्यांना एक चार्ट दिला जातो, अच्छा. की तुम्ही त्याच्यामध्ये काय-काय करायचं आहे. बरं. 4 गोष्टी आहेत फक्त ज्या आपण व्यवस्थित केल्या, हं. की तुमचा मेकअप झाला. पण आपण मेकअप म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही प्रमोट करा, तुम्हाला काहीतरी छान दिसायचं हो. असं आहे किंवा प्रेझेंटेशन म्हणा. नक्कीच. आय वॉन्ट टू लूक प्रेझेंटेबल अगदी. आणि हे कुठल्याही फील्डमध्ये आजकाल म्हणजे ते गरजेचंच असतं. तुम्ही कुठेही आहे. जा. तुम्ही प्रेझेंटेबल असला तर ऑटोमॅटिक समोरच्याचा अप्रोच बदलतो. आणि तुमच्याशी थोडा बोलायला. कॉन्फिडन्स पण येतो. नक्कीच कॉन्फिडन्स बूस्ट होतो. महत्वाचा आहे तो. नक्कीच. तर त्याच्यामध्ये आम्ही या 4 गोष्टी शिकवतो. म्हणजे त्याच्यातलं काय आहे तर पहिलं म्हणजे तुम्ही ओके. स्किन प्रेप बरं. म्हणजे स्किनचं प्रिपरेशन का करावं लागतं तुम्हाला? कारण का हं. तुम्हाला माहितीच नाहीये, हं, हं, हं. की हे मी रोज करायचं हो. किंवा दुसऱ्या काही 4 गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये ॲड करून त्यांना शिकवते. वॉव! आणि दुसरं काय असतं? एक तर स्किनचं झालं, हां. दुसरं आहे तुम्हाला कुठले प्रॉडक्ट्स वापरायचे कारण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके. जर तुम्ही स्वतःची स्किनच ओळखली नाही, हं, की हं. तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला कुठला प्रॉडक्ट मॅच होऊ शकतं. बरोबर. तुम्ही वेगळ्या प्रकारचं घेऊन आलात. बऱ्याचदा असं होतं, की बायका ऐकलं म्हणून जाऊन घेऊन येतात. हं. पण तो अजिबात तुम्हाला मॅचिंग नसतो. वेगळा दिसतो. मग शेवटी तुम्ही स्किन. तसाच ठेवून हो, देता, हो. की नाही मला सूट नाही होत आहे. हं. मग ते सूट न होण्याचं कारण हे असतं, की तुम्ही स्वतःची स्किनच नाही ओळखली. खरं आहे. त्यामुळे तो कुठला कलर मला सूट होईल हं. माझ्या स्किनसाठी, माझ्या कलरसाठी ते कळलं पाहिजे. ते कळलं पाहिजे. म्हणजे तिथे तुम्ही गाईडन्स देता. तिथे मला हे शिकवावंच लागतं कारण शिकवावंच हा लागतं. ओके. मेन गोष्ट आहे ही. हां. या मेन गोष्टी आहेत, बरोबर की आहे. हो. स्किन एक तर ओळखा. हं. त्याच्यानंतर प्रॉडक्ट कुठलं घ्यायचं ते हां, हां. ओळखा. त्याच्यानंतर मेकअप किती लेव्हलचा करायचा. कधी-कधी हे माहिती ओके. असून सुद्धा हं. बायका खूप जास्त मेकअप हं, करायला हं. जातात. तेवढं गरजेचं नाहीये. बरोबर. त्यामुळे लाईट आणि सुंदर दिसण्यासारखा एक थ्रेशहोल्ड आहे. त्या हं. थ्रेशहोल्डपर्यंतच तुम्ही जायचंय. ह्याच्या पुढे नाही अच्छा. जायचं. ओके. डे टू डे मेकअपला. हो. बाकीच्या ह्याला तुम्ही कराल तर कोणी काही म्हणणार नाही. पण करेक्ट, करेक्ट. रेग्युलरली जर तुम्हाला करायचं असेल, हं. तर आपण आपल्यालाच ओळखलं पाहिजे. नक्कीच. आरशात गेलं की हो. आपल्याला कळलं पाहिजे, हां, हे छान दिसतं. छान वाटतंय. आणि तर चौथा कुठला पार्ट तुम्ही चौथावाला बोलला? जो पार्ट आहे, तो खूप महत्त्वाचा आणि क्रुशियल आहे. तो म्हणजे तुम्हाला आम्ही केसांचं आणि साडी ड्रेपिंग किंवा अशा बाकीच्या गोष्टी आहेत, जे तुमचं ड्रेसिंग कसं असायला हवं. ओके. बरं. बऱ्याचदा ड्रेसिंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात हं. मुलींना, हं. की त्या घालतात वेगळंच काहीतरी आणि ते त्यांना अजिबात सूट होत नाही. कॅरी नाही तर करत. त्याच्यात थोडासा आम्ही त्याची खूप जास्त नाहीये, हं. पण स्वतःसाठी आपण काय ओके. वापरलं पाहिजे बरोबर. किंवा काय पाहिजे हे. दुसरं म्हणजे केसांचं, हां. की केसांना सुद्धा तुम्ही कसे ठेवा तुमचे केस. हं. म्हणजे काहींचे कर्ल्स असतात, काहींचे आणि मग त्यांना त्यांचा राग असतो, की मला कर्ल का, मला स्ट्रेट हवे. हं. तेवढं रोज करायची गरज नाहीये. जे नॅचरल आहे, म्हणजे त्याचा लूक कसा यायला पाहिजे बरोबर. ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कसं पर्सनॅलिटी दिसून आलं पाहिजे. करेक्ट. वाव. ते सगळं सो या त्याच्यात 4 स्टेप महत्त्वाच्या या स्टेप्स तुम्ही या वर्कशॉपमध्ये घेता. बरोबर. एक्सलंट. सो दर महिन्याला हा कोर्स असतो? दर महिन्याला प्रत्येक सोमवारी मी हा क्लास ठेवते. ओके. ज्यांना इंटरेस्ट आहे ते येतात. त्यामुळे माझ्या इथे क्लासेस रेग्युलर चालतात. ओके. सो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अपर्णाताईचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. नक्की तिथे कॉल करा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सो आपल्या स्टुडिओमध्ये माया नावाचा ब्रँड आहे तुमचा साडीचा स्पेसिफिक. सो त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या साड्या असतात? सो ब्रायडलच असतात का कॉटन साडीसुद्धा असतात त्यामध्ये? मुख्यतः माझ्याकडे सगळ्या सिल्क साडीजचं कलेक्शन आहे. हो, वाव. कारण त्या लग्नाला सुद्धा लागतात हं. आणि इतर वेळेला सुद्धा बायकांना सिल्क हवं असतं. बरोबर. तर त्यामुळे ह्या 2 ठेवल्यात. पण ज्यावेळेला सीझन असेल काहीतरी तर ते मी ठेवते. त्याप्रमाणे मग कधी-कधी मी कॉटनच्या पण ठेवते किंवा मिक्स ज्या असतात त्या कॉटन, सिल्क वगैरे ओके. अशाही ठेवते. पण शक्यतो सिल्कवरतीच हे आहे माझं. बरं. आणि बाकी पण गोष्टी त्याच्यामध्ये ॲडेड आहेत. जसं तुम्हाला ब्लाऊज पीस जर रेडी ब्लाउजेस हवे असतील, हं. ब्लाऊज पीस जाऊन शिवायचं लोकांकडे वेळ नाही आहे. हो, हो. त्यामुळे ब्लाऊज पीस न घेता डायरेक्ट आम्ही त्यांना ब्लाउजेस देतो फ्री हो. त्याच्यामध्ये. अच्छा, वाव. असं करते. आणि हे सगळं चालू करण्याच्या मागे एक रिझन असं होतं. खरं म्हणजे मी या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष आहे. हां. पण 2 वर्षापूर्वी काही लोकं मला अप्रोच झाली, की बरं. माझेच क्लायंट्स आहेत ते. हं. पण त्यांचं असं झालं, की ते यूएसमधनं मुली आल्या आहेत ओके. आणि आम्हाला अजिबात वेळ नाहीये जाऊन ते सगळं घेऊन यायचं. हं, हं. तर तुम्ही आम्हाला साड्या पण असतील तर तुमच्याकडे दाखवा किंवा काही ओके. रेंटलसुद्धा
घेतात साड्या. हम्म. तर त्यामुळे तो एक पॅटर्न ठेवला आहे की तुम्हाला हवं तर व्यवस्थित साडी तुम्ही बघा, सिलेक्ट करा आणि त्याप्रमाणे मग ते तिथे राहून सुद्धा अच्छा. मध्ये राहून त्यांनी माझ्याबरोबर डिस्कशन केलं आहे अरे वा. ऑनलाईन की ही साडी मला आवडली आहे, ही ओके. साडी हे करू शकते. हम्म. अशा प्रकारे हे चालू झालं हळूहळू मस्त. आणि आता म्हणजे चाललंय पुढेही ओके. चांगलं होईल ते. आणि आपण जेव्हा तुमच्या स्टुडिओमध्ये भेटलो होतो तेव्हा मी ते पाहिलं होतं की रॅप केलेलं असं छान तुम्ही बॉक्समध्ये, म्हणजे साडी पण आहे, त्याच्यात ब्लाऊज पण आहे आणि काय काय तुम्ही बटवा सुद्धा त्याच्यात देता का? हो, ॲक्च्युली झालं असं की जसं सांगितलं तसं ती लोकांनी मला अप्रोच केलं ह्याच्यासाठी. हम्म. जे US वरून येणारे आहेत किंवा अजून कुठल्याही ह्याच्यातनं येणारे आहेत हम्म. मुली. तर त्यांना हे हवं होतं की त्यांच्या फॅमिलीला असं होतं की काहीतरी मला आज गिफ्ट करायचं किंवा आपण ओके. देतोच ना हां. लग्नात. जसं आपण हे करतो. तर ओटी भरताना किंवा ओटी अशा भरताना किंवा वेळेस. हो. जे नातेवाईक आहेत हो, हो. त्यांना आपण देतोच काही ना Correct, काहीतरी correct. गिफ्ट देतो. हो. तर ते देण्यासाठी म्हणून त्यांनी माझ्याकडून एक हे सांगितलं की तुम्हाला काय करू शकता हां, ह्याच्यामध्ये. हां, हां. तर मी त्याचं एक पॅकेज बनवलं ओके. की ज्याच्यामध्ये एक साडी येईल, हं. त्याचं फॉल पिको करून आम्ही साडी बनवतो. ओके. तर त्याच्यामध्ये साडी आली, ब्लाऊज आलं, रेडी ब्लाऊज असतं. हं. दुसरं म्हणजे बटवा असतो, कारण का आपण जेव्हा साडी नेसवतो तेव्हा फोन कुठे ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे तो बटवा. बरं. बांगड्या आहेत, हं. टिकली आहे, वेगवेगळ्या कलरची टिकली लावतो बरं. आपण हो, त्याच्यात हो. ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो तुमचा जो लूक आहे हं. त्या लूकच्या प्रमाणे आम्ही ते देतो. म्हणजे त्यांचा कलर वाव. कुठला आहे त्या कलरप्रमाणे आम्ही देतो. मस्त मस्त, म्हणजे अगदी कस्टमाइज्ड हे असतं आपलं hamper कस्टमाइज type. कस्टमाइज पॅकेज आहे ते पूर्ण. होली. त्यामुळे लोकांना इंटरेस्ट खूप येतो ते करण्यामध्ये. हम्म. आणि मुख्य म्हणजे बाहेर जाऊन परत हा, म्हणजे तो शोधा. वेळ जातो शिवाय, सो वन स्टॉप सोल्युशन सगळं तुमच्या अंडर आपल्या हो. स्टुडिओमध्ये हे सगळं मिळतं तिथे. माझ्या स्टुडिओचं नावच हे वन स्टॉप शॉप, वा. ज्याच्यामध्ये तुम्हाला कपडे मिळतील, हो. तुम्हाला मेकअप मिळेल, परत बाकीही ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, जसं नक्कीच. बसते आहेत, ते सगळं सुद्धा आम्ही सगळंच करून तिथे देतो. त्यामुळे बाहेर कुठे जायची गरज नाही. एकदा आलात की तुम्हाला सगळं Yes, काही त्याच्यामध्ये yes. रेडी मिळेल. Lovely. तर मेकअप शिवाय खरंच ब्युटी कम्प्लीट होते का? मेकअप शिवाय ब्युटी हा शब्द मेकअपमुळेच आलाय ना. हम्म. म्हणजे कारण मेकअप केल्याशिवाय तुम्ही ब्युटिफुल दिसाल बरोबर. असं होऊ शकतं. पण आत्ताची जी सिच्युएशन आहे, आता आपण खूप पुढे आलो आहोत. अगदी. स्त्री म्हणून आपण किती गोष्टी करतो. हम्म. सकाळी उठून जे काही आपलं चालू होतं बरोबर. ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी कामातच करत असतो. असतो. हो. म्हणजे एकही क्षण असा मिळत नाही की मला माझ्यासाठी मिळून यावा. बरोबर. त्यामुळे आपण जर का प्रेझेंटेबल राहिलो हम्म. तर आपोआप त्या ब्युटीचं कौतुक होणारच आहे. नक्कीच. असं साध्या चेहऱ्याने जरी गेलं तरीही चालू शकतं. पण आत्ताचं जे सिच्युएशन आहे किंवा आत्ताचं जे हे आहे सिनारिओ आहे, ट्रेंड आहे. हो. जो आहे, ट्रेंड आहे किंवा सिनारिओ आहे, तो असा आहे की बाई सुंदर दिसायला हवी, हम्म. स्त्री ही सुंदर दिसायला हवी. बरोबर. त्याच्यामुळे तिने थोडंसं जरी मेकअप, जसं मी म्हटलं तसं की बेसिक मेकअप जरी केला तुम्ही हो. तरी सुद्धा नुसतं ब्युटी हा नाही, पण हम्म. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी नक्कीच, की मला आज काय छान वाटते, मी आरशासमोर उभी राहिले तर मला असं वाटलं पाहिजे की दिस आय एम डन, नक्कीच. हा. मी छान दिसते. येस. तसंही आपण दिसूच शकतो हो. स्वतःला. पण तरीसुद्धा आपल्या स्वतःला इनर जी आपली इन्स्टिंक्ट्स आहेत ते एका लेवलला नेण्यासाठी किंवा माझा एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मला छान दिसलं पाहिजे. हो. तर त्याच्यासाठी ब्युटी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातही कोणी कॉम्प्लिमेंट दिलं तर आणखीन आपला तो अजून. एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्याच्यात. कॉम्प्लिमेंट लोक देतातच. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स Yes, येतात. yes, नक्कीच. सो ते हॅपी हार्मोन्स जे असतात आपले, सेरोटोनिन, ते ऑटोमॅटिक ते वाढायला लागतात आणि Increase आपलं होतं. मन असं काय म्हणतात फुलपाखरासारखं किंवा असं एक छान हं. आनंदी मन होऊन जातं तिथेच. बरोबर आहे. असंच एक्सपेक्टेड आहे जेव्हा तुम्ही मेकअप करता. Exactly. तर मेकअपमुळे कोणाचा कॉन्फिडन्स पूर्ण बूस्ट झालाय असं की तुमच्याकडे उदाहरण आहे का? तुमच्याकडे असे कोण क्लायंट्स आले होते का? हो, असे बरेच जण येतात की ज्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झालाय. हम्म. कारण बऱ्याचदा काय असतं, बऱ्याच लोकांना किंवा मुलींना बऱ्याचदा त्यातली मजा कळत नसते की अरे आपण का असं करायचंय. हम्म. नॉर्मल असणं हे खूप चांगलं आहे. तुम्ही रेग्युलर तुमचा स्किन केअर करा किंवा बरोबर. काय करा, हे सगळं तर करणं महत्त्वाचंच आहे.
ह्याच्याशिवाय आपण बाहेर पडू शकत नाही. बरोबर. पण दुसरी गोष्ट आहे की थोडासा मेकअप केल्यामुळे जो काही तुम्हाला जो बूस्ट मिळतो हो, हो. कुठल्याही कामासाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी, तो करणं का आवश्यक आहे? कारण आता या काही 1-2 मुली मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, की त्या आल्या आणि त्या एकदम डल आणि अगदीच म्हणजे अशा मरगळल्यासारख्या होत्या. ओके. त्यांनी स्किन केअर केली आहे का? तर हो केली आहे. त्यांनी केली होती स्किन केअर. पण दिसताना त्या एवढ्या अशा डल वाटत होत्या, की त्यांना काहीतरी असं हलवावं जरा, की तुम्ही असं करण्याची मला इच्छा होती. त्यामुळे मी तिला सांगितलं, की "तू एकदा तरी येऊन माझ्याकडे थोडीशी ओके. ग्रूम करून जा, स्वतःला ग्रूमिंग कसं आहे." मग त्या दृष्टीने आम्ही एक सेशन ठेवलं, बर. की ग्रूमिंगच करूया आपण ओके. थोडंसं. हां. ॲक्चुअली ती एका हिंजवडीमधल्या एका आय-टी कंपनीमध्ये होती. बर. तर आम्ही तिथे मग एक सेशन ठेवलं, हम्म. की एक ग्रूमिंग सेशन म्हणून, की तुम्हाला वाव. डे टू डे काय रेडी करणं आवश्यक. होण्यासाठी. हां. तर त्यामुळे मग मी तिथे जाऊन त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं आणि तिला मी मॉडेल म्हणून घेतलं. हो. ओके. हा एक एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला सांगते. वाव. हां. आणि मग तिला जेव्हा मी मेकअप करून दिला, अगदी सिंपल मेकअप असं नाही म्हणता येणार, प्रेझेंटेशन किंवा ग्रूमिंग ते करून दिलं. आणि जेव्हा ते दिलं त्याच्यानंतर ती एका महिन्यानी माझ्याकडे आली. ती म्हणाली, "ताई, मला खरंच खूप फायदा झाला तुमच्या ग्रूमिंग सेशनचा. हां. कारण मला इतका कॉन्फिडन्स आलाय आता, की मला खूप छान वाटतं. कोणी काय म्हटलं हा विषय नाही. पण मला स्वतःला स्वतःला सकाळी छान वाटतं. उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं. वाव. उठल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडते, तेव्हा मला असा एकदम एनर्जी येते माझ्यामध्ये. काम करायची एनर्जी येते. किंवा आमचे जेव्हा 1 to 1 सेशन्स होतात लॅपटॉपवरती, ओके. तेव्हा ज्या लोकांनी माझं कौतुक केलं, तर मला त्याचा खूप आनंद होता. अरे, आपण हे असंही करू शकतोय. किती फरक पडतो बघा ना, खूप म्हणजे अगदी 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 म्हणजे- नोटिसेबल फरक जाणवतो असा अक्षर. बरोबर. म्हणजे ही छोटी गोष्ट नाहीये. हम्म. ह्याच्यामुळे आपलं सगळं पूर्ण आपली पर्सनॅलिटी नक्कीच, ही नक्कीच. चेंज होऊ शकते. खरंच आहे. आणि आत्ताच्या काळात तर हे खूप गरजेचं आहे. आवश्यक आहे, खूप आवश्यक. प्रेझेंटेबल राहणं. तुमच्या मते आतापर्यंतचा वर्स्ट मेकअप ट्रेंड कोणता? वर्स्ट म्हणजे कसं आहे, आता प्रत्येक वर्षाला किंवा प्रत्येक काही 6 महिन्यांनी सुद्धा ट्रेंड्स बदलत राहतात. पण एक ट्रेंड असा होता, की ज्याच्यामध्ये तुमचे लिप्स हे कमाली इतके वाढवायचे हा. ओके. किंवा डोळे कमाली इतके वाढवायचे, कारण नसताना, ज्याची गरज नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही जे दिसता आहात तसंच दिसायला हवं. असंही दिसू नये की तुम्ही नटी आहात किंवा किंवा त्याच्यामध्ये कसं एक वेगळा पॅटर्न असतो, त्यांचं करण्याची पद्धत बरोबर. वेगळी असते. फोटोग्राफी असते, फोटोग्राफीमध्ये एडिट्स असतात. हे सगळे ते लोक करत असतात. म्हणून मुळात करताना ते ऑलरेडी तसा करूनच निघतात. हो, बरोबर. तर हा नॉर्मल माणसाने करू नये. कारण का जर लग्न आहे किंवा छोटं कुठलं फंक्शन आहे, तिथं जर तुम्ही अशा पद्धती तिथे तुम्ही असे दिसलात तर अतिशय तो म्हणजे भडक आणि काहीतरी खरंय. तोंडावर येण्यासारखा. आणि नंतर नॅचरल लुक मध्ये पाहिलं तर ओळखताही येत नाही की ही तीच व्यक्ती हा. होती का. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते मी. मजा अशी एक आहे हा. की एका मेकअपसाठी मला बोलावलं होतं की त्यांचा मेकअप करायचा आहे, पण हा रिसेप्शनचा आहे. तर लग्नाच्या वेळा त्यांनी एका ठिकाणी मेकअप करून घेतला होता. ओके. आणि नंतर तो मुलगा जो होता तो त्या मुलीबरोबर माझ्या स्टुडिओमध्ये आले दोघेही. तर ॲक्च्युली असं जनरली होत नाही की नवरे पण येतात हा. लग्न झाल्यानंतर. तिचा मेकअप ह्याचा होता, रिसेप्शनचा. ओके. तर तो येऊन तो म्हणाला, "1 मिनिट, आधी आपण तुम्ही चालू करायच्या आधी मला एक काही बोलायचं." म्हटलं, "ठीक आहे, बोला." तर तेव्हा तिचा जो नवरा होता तो मला म्हणाला की "ताई, तुम्ही प्लीज हिचा खूप भडक मेकअप करू नका. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लग्नानंतर तिला भेटलो तेव्हा मला असं वाटलं ही कोणतरी वेगळी बाई आहे." म्हणजे असंही नसायला हवं की हो. अगदीच भडक काहीतरी किंवा ओळखताही येणार नाही की ही तीच व्यक्ती आहे. असं. त्यामुळे पण असा कॉन्सेप्ट आहे आपल्या इथे की जे YouTubeवर बघतात ना, तो दिसतानाचा वेगळा असतो. पण त्यांना हवं असतं की असाच, पण तो प्रत्यक्ष मेकअप केल्यानंतर तो फार भडक आणि खूप हे होता, लाऊड मेकअप असतो तो. तर तो करू नये माझ्या मते. की एक तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की एक थ्रेशहोल्ड तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या व्यक्तीला काय जमू शकतं, काय दिसू शकतं चांगलं. तर हे नॉलेज हे आपल्यालाच पाहिजे. जे नक्कीच. मेकअप आर्टिस्ट आहे त्यांना माहिती हवं. हो. पण ह्याच्यातही खूप प्रॉब्लेम्स आहेत की बऱ्याचदा काय होतं, लोक स्वतःच सांगतात की नाही आम्हाला असंच पाहिजे, तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळं नका करू. अच्छा. ओके.
त्यांची तशी कारण requirement असते. त्यांनी ठरवलेलं असतं की हो. मला ह्या असंच ह्याच्यामध्ये, हवंय. हां. पण त्यांना हे कळत नाही की माझी स्किन तशी आहे का, एक्झॅक्टली. माझा चेहरा तसा आहे का, किंवा माझ्या स्किन टाईप बरोबर. किंवा माझं आणि दिसणं ती नजर त्यांच्याकडे नसते. नसते. ती नजर तुमच्याकडे आहे. म्हणजे जे एक्सपर्ट आहेत त्यांना खरं विचारलं पाहिजे की करेक्ट. ते सूट होतंय का नाही आपल्याला. तेच ऑन द कॉन्ट्ररी, म्हणजे वायसी वर्सा त्यांना हेही माहिती पाहिजे, म्हणजे जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना हे माहिती हवं की आपण काय करायचं. हां. त्यांना हे सांगितलं पाहिजे की बरोबर. हे असं तुला नाही सूट होणार करेक्ट आहे. आहे, करेक्ट. पण बऱ्याचदा असंही होतं की बरेच लोक जे येतात ते ठरवून येतात की आम्हाला हेच पाहिजे, रिजिड असतात आणि काही यू वेळेस डोंट की नो एनिथिंग, म्हणजे हां. तुम्ही आम्हाला सांगू नका, हां. आम्ही करतो. असं एक अप्रोच असतो त्यांचा. हां, हां. असं असतं की नाही बापरे, 20 वर्षात म्हणजे तुम्हाला केवढ्या प्रकारचे क्लायंट्स भेटले असतील. प्रचंड इतके वेगळे. प्रकारचे. पण मला खूप आनंद होतो हे सगळं, की वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यातली लोक, पॅटर्नमधली लोक हम्म. बघायला मिळतात. खरे. आणि त्यांना काय सांगायचं काय नाही, काही विश्वास ठेवतात, काही नाही ठेवत, किंवा काही इतके वेडे असतात की त्यांना काही. आता एक तर एक्झाम्पल असं आहे माझं की मी त्यांना 2 गोष्टी सांगून ठेवल्या होत्या की माझ्या रूममध्ये कोणी यायचं नाही, हम्म. मेकअप करताना मला कोणीही नको आहे. हम्म. अगदी म्हणजे आजी वगैरे पण येतं का म्हणे, हो. इतकं हे पाहिजे. तर त्यांनी इतकी छान व्यवस्था केली होती की व्यवस्थित त्यांनी ती रूम ठेवली होती. वा. म्हणजे असेही एक्सपिरियन्स आहेत की हो. खूप विश्वासू लोक आहेत, त्यांना माहिती की हा काय करणार आहेत, किंवा छान तसं अनुभव सुद्धा अनुभव जास्त चांगले पण. चांगले आहेत तुमच्याकडे. ते आणि पण माझं असं म्हणणं आहे की असावे दोन्ही प्रकारचे नक्कीच. एक्सपिरियन्स. शिकायला मिळतं. शिकायलाही मिळतं, परत आपल्याला अजून काय त्यांना प्रमोट करायचं आहे, नक्कीच. तो एक भाग आहे त्याच्यामध्ये. हो, की हो. खूप आजकाल ह्या गोष्टी खूप. आणि आता लॉकडाऊन नंतर काय झालंय की आम्ही फक्त मेकअप हा हम्म. भाग न ठेवता आम्हाला सगळ्या म्हणजे मेकअप आर्टिस्टला बाकीही गोष्टी सगळ्या हो, कराव्या लागतात. खरंच आहे. जसं मेकअप झाल्यानंतरचे फोटोज आहेत, हो. कारण ह्या लोकांनी ते बघितलेले असतात बाहेर, त्यामुळे तसे फोटोज घ्या, हम्म. कॉन्टेंट क्रिएशन करा. नक्कीच. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग, की आम्हाला फक्त मेकअप हा जो आधीचा नाही माझा चालत. आधी जो काही शिकलेलं होतं तसं आता नाही. हो, आता हो. पूर्ण जसा 4-5 फ्लो चाललाय किंवा जसं ट्रेंड चाललाय तसं तुम्हाला मोल्ड व्हावं लागतं प्रत्येक करावंच गोष्टीत. लागतं. नक्कीच. पण तीही मजा आहे नक्कीच, करताना. खरंच, नक्कीच. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात यामध्ये सुद्धा. बरोबर. जर मेकअप बद्दल एक हार्श ट्रूथ सांगायचं असेल जे कोणालाच माहिती नाही असं तुम्ही काय सांगता? मुख्य म्हणजे काय आहे की तुम्ही काय लर्न करता, किंवा तुम्ही मेकअपच्या बाबतीत काय माहिती आहे तुम्हाला, ह्या प्रत्येक माणसाला हे माहिती नसतं. तर बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे जेव्हा यूट्यूबमध्ये बघा किंवा इन्स्टाला बघतात, फेसबुकला बघतात, तेव्हा त्यांचे एक कॉन्सेप्ट ठरून जातात की आता मला हे असं करायचं किंवा मला बरोबर. एवढा. तर एवढा फास्ट करणं मेकअप हे कधीही शक्य नाही आहे. तुम्ही एक पॅटर्न बघितला लग्नाचं, समजा मी म्हणते की ब्रायडल मेकअप आहे, त्याच्यामध्ये मी 15 मिनिटात ब्रायडल मेकअप करू शकत नाही. शक्यच नाही. पण बऱ्याचदा असं होतं की ते आल्यानंतर डिमांड्स अशा करतात की माझ्याकडे वेळ कमी आहे. आपण कितीही तयारी केली आदल्या दिवशी सांगून बसून बोलून, तरीसुद्धा त्यावेळेची जी सिच्युएशन असते त्याप्रमाणे, कारण सगळे काय आपल्या हातात नाही ना. नाही, खरंच आहे. विधी असतील तर विधीमध्ये मी एवढाच वेळ घेणार आहे हो. असं गुरुजी ठरू शकत नाही. त्यामुळे तो वेळ जातो किंवा हे तरीसुद्धा आम्ही त्या गोष्टी मॅनेज करून करतो. खरं आहे. पण जसं तुम्ही विचारलं की हा असा पार्ट हो. जो काय असेल तर तो हाच आहे. हार्श ट्रूथ. हार्श ट्रूथ जे आहे ते हेच आहे की त्यांनी आता मॅनेज करायला पाहिजे, त्यांनी आपली टायमिंग्स ठरवली पाहिजे. टाईम मॅनेजमेंट जे म्हणतो, बरोबर. तर तुम्ही जर आता लग्न असेल तुमचं तर थोड्याशा गोष्टी ॲडजस्ट करून करू शकता. नक्कीच, नक्कीच. किंवा तुम्हाला आणि हे हे टाइम माहिती टेकिंग आहेच आहे. सो ते लक्षात ठेवूनच पुढचं सगळं ठरवल्या पाहिजेत गोष्टी. ह्या वेळेला तुम्हाला हा इतका वेळ द्यायचा आहे हे बरोबर. आम्ही आधी सांगून हो. पण तेवढा वेळ काढला जात नाही. ते हार्श ट्रूथ आहे बरोबर. की त्यांना एवढा वेळ लागणार आहे, खरं आहे, खरं आहे. हे महत्वाचं आहे. अजून एक मला असा प्रश्न विचारायचा वाटतो मला की पूर्वी जनरल एक ब्युटी पार्लरची ब्युटिशियन येणार आहे आणि आता मेकअप आर्टिस्ट येणार आहे, तर या दोन्हीमध्ये कुठेतरी लोकांचा अप्रोच बदललाय का? अगदीच आत्ताची बदललंय. कन्सेप्ट आहे की मेकअप आर्टिस्ट असं ग्लॅमरस नाव आलंय त्यासाठी.
कारण तुम्ही 20 वर्षांपासून या फील्डमध्ये आहात, तर तुम्ही हे दोन्ही एक्सपिरियन्स केलं असेल. आहे ना, दोन्ही एक्सपिरियन्स आहेत मला. एक म्हणजे आधी जेव्हा जायचे तेव्हा म्हणायचे पार्लरवाली आली आहे, पार्लरवाली किंवा ब्युटिशियन आली असं एक. ब्युटिशियन आली आहे, पार्लरवाली आली आहे, हे सगळं अगदी म्हणजे म्हणायचेच हे लोक हो. जेव्हा एकमेकांना सांगायचं हो, असेल तेव्हा बरोबर. सांगायचे. हम्म. आता काय झालंय, आता मेकअप आर्टिस्ट असं नाव त्याच्यावरती आलंय. पण ह्याच्यामध्ये फरक हाच आहे की तुला मी म्हटल्याप्रमाणे की आता समाज बदलतोय हो, सगळा. हो. आधी कसं होतं ते हा ठीक आहे मेकअप करायचा आहे, पण आता असं झालं की नाही नाही मेकअप करायचा आहे, हम्म. मला लग्नासाठी तयार व्हायचंय. हो. हा ही गोष्ट बरोबर. आता खूप महत्वाची प्रायोरिटीवर ठेवली प्रायोरिटी जाते. ठरली आहे. नक्कीच. म्हणजे ज्या गोष्टी 4 पूर्वी होत्या आणि त्याच्या शेवटची गोष्ट ही अगदी, होती की अगदी. मेकअप, हां, हां. तशी आता नाहीये. आता पहिला आता तो मेकअप असतो. आता सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मेकअप पाहिजे, नक्कीच, फोटोग्राफी पाहिजे हो. आणि ते चांगलं आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला छान दिसायचं असेल तर ऑब्व्हियसली चांगलं खरंच आहे. आहे, नक्कीच. आणि हा जो इव्हेंट असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी स्पेसिफिकली तुम्हाला ब्रायडलचं सांगते हम्म. की ब्रायडलमध्ये तुमचा इतका सुंदर चेहरा दिसणं किंवा इतकं ती वन्स फॉर ऑल ती मोमेंट असते अगदी. आयुष्यातली. ह्या गोष्टी आपण हे करू शकतो ना की लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असतात, ह्या मोमेंट्स असतात त्या. मोमेंट्स असतात त्या. त्यामुळे ते महत्त्वाचं दिसणं किंवा आपल्याला त्याचं फोटोग्राफीमध्ये दिसणं सगळं, हे सगळं करण्यासाठी गरजेचं असतं. मेकअप आर्टिस्ट हा पार्ट खूप महत्त्वाचा झाला. खरंय, खरंय. त्याच्यामुळे मेकअप आर्टिस्ट हे नाव आता आलंय. आणि ते आणखीन ते ग्लॅमरस होत जाणार आहे अगदी. येणाऱ्या काळात. हो हो हो, अगदीच. तर जाता जाता आपल्या ऑडियन्सला 5 अशा कुठल्या इसेन्शियल गोष्टी आपण स्वतः सेल्फ मेकअप करण्यासाठी आपल्या पर्समध्ये कॅरी केल्या पाहिजे, अशा 5 गोष्टी सांगाल तुम्ही? 5 गोष्टी म्हणजे खरं म्हणजे जेव्हा चालू करू आपण, जेव्हा स्टार्ट करू, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यातलं पहिला पार्ट हा आहे की तुम्हाला स्किन स्वतःची कशी आहे ही कळली पाहिजे. मुख्य म्हणजे तुम्ही नो युअर स्किन, जसं मी आधी म्हणाले तसं नो युअर स्किन, बरं. माझ्या स्किनला काय चालू शकतं. आणि कधीही नोशन्समध्ये येणारे जे लोक आहेत त्यांचं मला हे वाटतं की तुम्ही एक ठरवून येऊ नका किंवा ठरवून करू नका. किंवा एका इन्स्टावर मी हे बघितलं किंवा मी एका FB वरती फेसबुकवरती पाहिलं की असं असं आहे आणि मी तसंच करणार, हे ठेवू नका. मुख्य म्हणजे नो युअर स्किन, ओके. की माझी स्किनचा टाईप काय आहे, माझं दिसणं कसं आहे किंवा माझा आणि काय सूट फेस होणार आहे मला. माझा फेस कसा आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर, अगदी. हा पहिला पार्ट झाला. दुसरा म्हणजे तुम्ही जे प्रॉडक्ट वापरता ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण तुमच्या स्किनला सूट होणारे प्रॉडक्ट्स हे वापरणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. ही गोष्ट आहे. तिसरं असं आहे की तुम्ही प्रॉडक्ट आणल्यानंतर, वापरल्यानंतर तुम्हाला त्यातलं किती अमाऊंट वापराय, कारण ह्याचा खूप प्रॉब्लेम मी आत्तापर्यंत बघितला. मी खूप गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की मी कायम लोकांना सवय असते की जरा जास्तीनच करायचं. तर माझं म्हणणं आहे तुम्ही सुरुवात छोट्याने करा. जर तुम्हाला नंतर लागलं बघता बघता की मला हे थोडंसं जास्त लागतंय तेव्हा करा. तर स्टार्ट फ्रॉम लेस देन यू गो हेड, ओके. माझं असं म्हणणं आहे. तर हे तिसरी गोष्ट झाली. चौथी म्हणजे तुम्हाला ब्लेंडिंग जमलं पाहिजे. ओके. कितीही तुम्ही छान मेकअप केला किंवा काय केला, छोटा जरी तुम्ही केला मेकअप तरी तुम्हाला ब्लेंड करता आलं पाहिजे व्यवस्थित. ते वेगवेगळं नाही दिसता कामा. ओके. तुम्ही हा वेगळा हा वेगळा असं नाही भाग दिसता कामा. तुम्हाला ब्लेंड सगळं व्यवस्थित इव्हन आउट झालं पाहिजे. दिसलं पाहिजे. आणि ब्लेंड करणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि सगळ्यात 5वा पार्ट की जेव्हा तुम्ही मेकअप करून घरी तुम्ही पूर्ण दिवस फिरून येता, तेव्हा घरी आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुणं आणि कुठलंही नॅचरल जे काय प्रॉडक्ट असेल किंवा तुम्ही जे काही वापरत असाल घरी, फॉर एक्झाम्पल एखादं Face wash. छोटंसं ऑइल वापरत असाल किंवा म्हणजे फेस वॉश झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्किनची काळजी घेणं हा पहिला पार्ट झाला. तसंच जेव्हा एंड ऑफ द वर्क तुम्ही जेव्हा कराल हे, तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एखादं छोटंसं बदाम तेल म्हणा, थोडंसं जरी लावलं, त्यातही हा भाग आहे की किती वापरता. खूप वापरायचं नाही आहे, पण त्याच्यामुळे स्किन जर तुमची चांगली वर्क करत असेल. मुख्य हे आहे, म्हणजे मी हा खूप वेगळा भाग सांगते, पण मुख्य म्हणजे रात्रीच्या काळात, रात्रीच्या आपण झोपलेलो असतो त्या पूर्ण ह्याच्यामध्ये की तुमचा स्किन ही जास्तीत जास्त वर्क करते. ओके. तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की तुमची स्किन
चांगली ठेवणं त्यावेळेला रात्रीचा काळ जेव्हा तुम्ही थोडंसं ऑइल लावताय किंवा दुसरं कुठलंही क्रीम लावताय जे चांगलं आहे ते वापरूनच झोपायचं. सो दॅट सकाळी रुटीन ठेवायचं. त्यामुळे सकाळी तुम्ही उठलात की एक फ्रेश फेस तुम्हाला मिळेल. बरोबर आहे अगदी. हे 5 गोष्टी तुम्ही खरंच फॉलो करा, म्हणजे सुंदर दिसायला कोणीही अडवणार नाही नाही. तुम्हाला. आणि अशा 5 कुठल्या गोष्टीच्या आपल्या पर्समध्ये कॅरी केल्या पाहिजेत प्रेझेंटेबल दिसण्यासाठी, किंवा पटकन आपण गाडीत बसून सुद्धा कुठे निघालो तर पटकन असा मेकअप करायचा आहे. हां, पटकन करायचा आहे मेकअप. त्यासाठी तुम्हाला 4 का 5 गोष्टी तरी जरी असल्या तुमच्या याच्यामध्ये बॉक्समध्ये तर त्या उपयोगाला पडतात. एक म्हणजे तुम्ही फेसला लावताना बीबी क्रीम, सीसी क्रीम नावाचे सगळे प्रकार येतात. ओके. त्यातला कुठलाही एक वापरू शकता. तुमच्या स्किनला काय सूट होतोय त्याप्रमाणे तुम्ही तो घ्या आणि तो वापरा. म्हणजे पहिलं म्हणजे तुमचं त्यातले लहान छोटे पार्ट्स पुणे छोटे तुम्हाला हे पण मिळतात जे तुम्ही कॅरी करू शकता, स्मॉल प्रॉडक्ट्स असे. दुसरं म्हणजे तुम्ही केसांना जर तुम्ही काजळ लावता आहात तर काजळ लावायला किंवा आय लायनर जे असतं ते एक ठेवा. त्याच्यामुळे चेहरा किंवा डोळे खूप सुंदर दिसतात तुमचे. एक लिपस्टिक छोटीशी जी फक्त खूप डार्क कलर नका वापरू. नॉर्मल जो कलर आहे तो पेस्टल कलर किंवा जो अर्धन कलर आहे स्किनला सूट होणार तसा वापरा. ते 2 पार्ट झाले. मुख्य म्हणजे ह्या सगळ्याला जेव्हा तुम्ही कव्हर कराल तेव्हा त्याला लावायला म्हणून तुम्हाला कॉम्पॅक्ट पाहिजे. कॉम्पॅक्ट शिवाय तुम्हाला तो चेहरा कम्प्लीट झाल्यासारखा वाटणार नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे स्प्रे करायला जर असेल तुमच्याकडे तो स्प्रे वापरा छोटासा, त्यामुळे फिक्स होऊन जाईल. मेकअप फिक्सर म्हणतात तसं. मस्त, अमेझिंग. आपल्याला ही सगळी माहिती मिळाली आहे. आणि आता आपण लास्ट पार्टकडे वळूया, जिथे आपण एका मॉडेलला लाईव्ह मेकअप करून दाखवणार आहे. तर ते आपण बघूया आता की कसं लाईव्ह मेकअप होतो आणि बेसिक मेकअप कसा होतो, जो स्पेसिफिक वर्किंग प्रोफेशनल्स टू गृहिणी यांच्यासाठी असणार आहे. तर अपर्णाताई, जसं आपण मगाशी बोललो की वर्किंग प्रोफेशनल्स टू गृहिणी यांच्यासाठी क्विक मेकअप कसा करता येईल? हे बघ, कसं आहे की वर्किंग प्रोफेशनल असेल तरीसुद्धा तिला थोडाफार मेकअप करून बाहेर पडावंच लागतं. अगदी साध्या रूपात गेलं तरी तुम्हाला काहीतरी कॉम्प्लिमेंट्स कुठून तरी येतातच. त्यापेक्षा हे बरं आहे की आपण एक साधारण 7 ते 10 मिनिटामध्ये कसं आपल्याला ग्रूम करू शकतो. बेसिक गोष्ट आहे ही. ती करायसाठी आपण एक छोटंसं हे बघूया. नक्कीच. आणि आज आपल्या सोबत आहेत अंकिता. ती एक माझी छान मैत्रीण आहे. सो तिलाच आम्ही आज मॉडेल म्हणून चेअरवर आज बसवलं तिला. तर आपण क्विक मेकअपला सुरुवात करूया. शुअर, नक्की. आता हे पहा, तुम्ही आधी काय केलेलं आहे? काय चेहरा धुतला आहे, काय केलं आहे? बेसिक मॉर्निंग फेस वॉश केलं. हां, मग आपल्याला तिला मॉइश्चरायझर लावावं लागेल. बेसिक मॉइश्चरायझर कुठलंही असू शकतं. त्याच्यासाठी काही स्पेसिफिक घ्यायलाच हवं असं काही नाही, पण यू कॅन डिसाईड आउट ऑफ इट. तिची स्किन कशी आहे त्याच्यावर बेसिक तुम्ही स्वतःच्या स्किनवरती पहिलं वर्क करा. नो युअर स्किन इज मेन थिंग जेव्हा तुम्ही मेकअप कराल किंवा हे छोटंसं जेव्हा तुम्ही कराल. आता हिची स्किन टाईप कुठला आहे? हिचा मला वाटतं मिक्स आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे तिची. कारण तिला ऑलरेडी पीच अँड हे आहेत, तर त्यासाठी आपल्याला हा मीडियम प्रकारचा ह्या वापरायचा आहे. हे आता मी तिला मॉइश्चरायझर लावलंय. आणि जेव्हा ते अप्लाय कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला साधारण 3 मिनिटासाठी तरी गॅप घ्यायला लागते दुसरं काही यूज करण्यासाठी, सेट होण्यासाठी. म्हणजे हे कसं, हा अगदी बेसिकच मेकअप आहे. ह्याच्यामध्ये मेकअप असं म्हणतात, मेकिंग इट अप एवढाच त्याचं रिझन असू शकतं की तुमचे काय फ्लॉज आहेत तेवढे काढण्या इतपत. तर आता हा झाला तुमचा पहिल्यांदा आपण मॉइश्चरायझिंग करून घेतला आहे. फर्स्ट स्टेप झाली आहे. थोडंसं स्किन प्रेप म्हणतो आम्ही, ते करणं आवश्यक आहे. ते ह्याच्यामध्येच येतं.
तर प्रायमर पण लावायचा असतो, पण इट डिपेंड्स की तुमची स्किन कशी आहे. तर मग याला प्रायमर लावला तरी चालेल किंवा नाहीही चालेल, तुमच्यावरती डिपेंड आहे किती वेळ तुम्हाला घालवायचा आहे, किती वेळासाठी तुम्हाला मेकअप हवा आहे. आज जर का मला 7ला मी फ्री होणार असेल, 6-7ला जर ऑफिसमधनं फ्री होणार असेल तर इट्स नॉट रिक्वायर्ड. पण तुम्हाला लॉंग लास्टिंग हवा असेल तर मग त्याच्यासाठी वेगळे. पण हा आपण बेसिक करतो. हे पाय मी प्रायमर वापरते त्यांच्यासाठी. प्रायमरचा इफेक्ट असा आहे की जिथे तुम्हाला पीच अँड स्कार्स आहेत त्याला कव्हर करण्यासाठी म्हणून आपण प्रायमर वापरतो. हे पाहता, यांना जे पिंपल्स आहेत किंवा जो काही स्किन त्यांची जी टेक्स्चराइज झाली आहे त्याला रिकवर करण्यासाठी म्हणून आपण हा प्रायमर वापरतो. सो अगेन हा प्रायमर कुठल्याही स्किन टाईपसाठी चालू शकतो. प्रायमर सगळ्यासाठी कंपल्सरी आहे. जस्ट दॅट की आता तुम्हाला टेक्स्चराइज स्किन मिळाली असेल किंवा जी मॅच्युअर स्किन असते त्यांना तर हे फार आवश्यक आहे. अगदी ज्या नवीन मुली आहेत ज्यांना आता जस्ट स्टार्टर आहेत, त्यांना मेकअप करायचा आहे, त्यांच्यासाठी इट इज ओके, नाही केलं तरी चालू शकतं. पण जनरली हे वापरायचं म्हणजे मग त्याच्यामुळे तुमचा कव्हर होतो एक तर स्किन, टेक्स्चर संपतं सगळं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट मेकअप करायला त्याचे जे काही तुम्ही प्रॉडक्ट्स वापरत आहात ते त्याचा काही तुम्हाला दुष्परिणाम होऊ नये म्हणून ते वापरायचं. आतपर्यंत तुमचा तो जात नाही, त्यामुळे याला आपण कव्हर केलं असं समजा, प्रोटेक्शन सारखं. राईट. आता ह्यांची स्किन आपण ह्याला त्यांना ऑफिससाठी जनरली रेग्युलर यूजसाठी आपण वापरतो. त्यामुळे खूप हेवी लेवलचे काही वापरायची गरज नाहीये. जसं आपण म्हणतो तसं की मला त्याला करेक्टर्स वापरायचे आहेत किंवा काय, त्याची काही आवश्यकता नसते. जिथे जिथे त्यांना हा पार्ट आहे. हे आता काय यूज केलं तुम्ही? हा आपण बीबी क्रीम करतोय. बीबी क्रीममुळे तुमचा जो कव्हरेज आहे ते बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. जिथे जिथे तुम्हाला काळेपणा किंवा असं जाणवतं ते सगळं कव्हर करायला मदत करते. आता ह्याच्यापेक्षा आपण जास्त काही वापरू शकणार नाहीये कारण का तुम्हाला रेग्युलर यूज साठी पाहिजे. त्यामुळे फाउंडेशन किंवा काय आत्ता वापरायची गरज नाही. कन्सिलर किंवा फाउंडेशन असं एवढ्या सगळ्या लेवलचं आत्ता तरी नाही. तुम्ही छोटे खानी कुठलं हे असेल, फंक्शन असेल किंवा काय असेल तर तेव्हा वापरू शकता. पण रेग्युलर यूज साठी ह्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही, कारण तसं बऱ्यापैकी कव्हरेज ह्याच्याने पण होतं. ते दिसायला लागलंच आहे, लगेच कळायला लागलं. आता पहा, आता ह्याच्यामध्ये ह्या केसमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना पिगमेंटेशन्स असतात किंवा कलर हे असतो त्यांचा, डिफरंट कलर्स असतात चेहऱ्यावरती, वेगवेगळ्या प्रकारचा हे असतं, डिस्कलरेशन असतं. तर त्यासाठी हे सगळं करणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही बाहेर जाल तर हे करणं फार आवश्यक आहे. ही जी ऍक्शन आम्ही करतो ना डॅबची, ह्याच्यामुळे तुमचा सगळा ब्लेंडिंग होऊ शकतं. नाही तर मग ब्लेंडिंग जर तुम्ही नाही केलं, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मेकअप मध्ये. जर तुम्ही ब्लेंडिंगच नाही केलं तर तो इव्हन आउट होत नाही मेकअप. बरोबर. आणि ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यू नीड टू अंडरस्टँड ऑल दॅट, कारण का त्याच्याशिवाय तुमचा मेकअप तो दिसून येणार नाही किंवा आपल्याला मेकअप दाखवायचा नाही पण ऍटलिस्ट तुम्ही इथे राहिलं बघा. हे पाहता मी हा दाखवते तुम्हाला आता कसे त्याचे इफेक्ट्स असतात ते. हा जो भाग आहे हा आता नव्हता केला मी, या बाजूचं केलंय. तर इथे बघा त्यांना ऑलरेडी पॉइंट्स आहेत इथले करायचे, पण मला आता त्याला फाउंडेशन नाही लावायचंय कारण का मला रेग्युलर करायचं आहे. तर मी फक्त त्याला कव्हर करणार.
हे पहा, हे खूप सिम्पल आणि साधी गोष्ट आहे. ही नुसतं कव्हरेज आहे. आता मी ब्रशेस किंवा काय जास्त वापरत नाहीये, कारण का ह्यांना रेग्युलर यूजसाठी करायचं. बरोबर. सो आय डोंट नीड टू यूज टू मच ऑफ ब्रशेस. हे छोटंसं काम करायचं आपल्याला आणि फक्त 5 ते 7 मिनिटात तुमचा मेकअप झाला पाहिजे, इतकं इझी करायचं. हे झालं त्यांचं बेस. बरोबर. बेस झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टनी तुम्हाला जो इफेक्ट येणार आहे तो परत एकदा त्याला मेकअप फिक्स करण्यासाठी किंवा इव्हन आउट करण्यासाठी आपल्याला ही गोष्ट फार आवश्यक असते जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा, की त्याला इव्हन आउट करणं. नाहीतर मग खूप असा, नाहीतर कधी कधी पॅची असं दिसतो मेकअप. जसं आम्ही त्याला म्हणतो की केकी होणं. केकी होताना सुद्धा, केकी जेव्हा होतो तेव्हा तो आपल्याला इतका जाणवतो की अरे हे काहीतरी चुकीचं, पण आपल्यालाच नाही पण बाकी सगळ्यांना बघताना सुद्धा ते जाणवतं, दिसतच ते, कळतं की हा काहीतरी वेगळं केलं हिने आज. असं नसायला हवं, म्हणून हे सगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. आता इथे सुद्धा जिथे जिथे आपल्याला जे डीप जाणारे फेसचा जो पार्ट आहे, एक असतो तो वर जाणारा असतो, एक असतो आत बसणारा असतो. तर ह्या दोन्हीला आपल्याला इव्हन आउट करायचं. त्याच्यासाठी आपण हे सगळं वापरतो. हा एक खूप महत्त्वाचा असा ब्रश आहे जो आपण जनरली सगळ्यांनी वापरावा. याला आम्ही काबुकी म्हणतो. तर काबुकी ब्रश ह्याच्यामुळे परत एकदा तुमचं इव्हन आउट करण्याचं काम करतो तो. हे पहा, पण फक्त हेच आहे की तुम्ही ह्याच्यावरती त्याला घासू नये. जेव्हा तुम्ही स्प्रेड असं त्याला फक्त डॅब डॅब करायचं असतं. त्याच्यामुळे पहा, यांचा आता चेहरा जो आत्ता आपण एक 5 मिनिटं 6 मिनिटं त्याच्यापेक्षा खूप चांगला झाला. आता हे आपलं मेन झालं. ह्याच्यामध्ये आपल्याला वरचा हे बेस झाला. ह्याच्यावरती वरती करायच्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर तुम्ही लिपस्टिक वापराल तर लिपस्टिक ही कधीही ऑफिशियल कामासाठी किंवा याच्यासाठी अजिबात डार्क वापरू नये. एकदम सटल किंवा पेस्टल शेडच्या वापराव्यात. पण ते करताना सुद्धा जेव्हा तुम्ही एखादी सटल वापराल तरी सुद्धा पहिल्यांदा तुमचा स्किन कशी आहे तिथे लिप्सची ते पण बघावं लागतं. त्यामुळे थोडासा त्याला तुम्ही हे पहा, किंचितसं त्याला हे करतानाही कधी तुम्ही असं हा पार्ट कधीही घासायचा नाही, फक्त डॅब करायचा आहे. डॅब करणं हा एकच त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा कायम डॅब वरती सगळ्या करायच्या. आता हा एकदम हलका असा मी लावलाय, अगदी लायनर, लिप लायनर त्याला वापरलेला नाहीये, काही नाही. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ह्या मेकअपमध्ये ह्या गोष्टी सगळ्या ऍडच करत नाही, कारण हा बेसिक मेकअप आहे. हे पहा, आता हा मी अगदीच बेसिक तिला लावला आहे, पण तरी आता ह्याच्यामध्ये काही शेड्स तुम्हाला ऍड करायचे असतील तर करू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर अटायर. जे काय तुम्ही घातलं आहे त्याच्यावर तुम्हाला इक्वलाइज करून घ्यायचं असेल तर त्याला तुम्ही तो वापरू शकता तसाच. फॉर एक्झाम्पल पहा, मी एका आता तिला ह्याला मॅचिंग होईल असा काहीतरी लावते, तर त्याला मी असा लावलाय. त्यामुळे तो लाईटही दिसतोय, ॲट द सेम टाइम तिचे लिप्स बंदच ठेवा. फक्त एवढंच आहे की हे करण्यासाठी तुमचं टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही कसे लावता, काय करता, कुठल्या पार्टला तुम्ही जास्त प्रमोट करता, त्याच्यावरती सगळं आहे. थोडं आता डॅब करा, बस. असं बंद ठेवा. मस्त, लगेच लुक चेंज झाला ना. लगेच चेंज झाला. इवन आईजसाठी करताना तुम्हाला आता बाहेर जायचं आहे तर मला आईज शॅडोज जे आहेत हे क्लिअर करून घ्यायला लागेल. आता आय शॅडो किंवा आय लायनर
जो आपण वापरतो हम्म. तो आयलायनर कुठल्या लेवलचा पाहिजे तुम्हाला. कधीही हा मेकअप करत असताना तुम्ही खाली काही करू नये. ज्यांना आवडतं की मला काजळ आवडतं लावायला त्यांनी लावावं, पण ज्यांचा चेहरा असा असेल की खाली त्यांना काजळ किंवा एक सिम्पल लुक हम्म. द्यायचा तर काजळ लावू नये. ओके. तर साधं लायनर Liner लावलं लावलं तरी तरी, चालेल. ओके. तर मग आता मी हे लायनर जे आहे ते छोटं आहे एकदम, तर बारीक लेवलला आपण करूया त्यांचं आयलायनर. येस. आणि मग मस्कारा इज डिपेंडिंग ऑन युअर लिस्टिंग. डोळे बंद करा. बऱ्याचदा लायनर लावताना खूप असं अनइवन लागतं किंवा फिसकटलं जातं. ते तुम्हाला तर- लर्न करावं लागेल. कारण प्रॅक्टिसनीच हा येणार का? प्रॅक्टिस नाही येणार. तुम्ही रेग्युलर करत असाल तर त्याला थोडीशी प्रॅक्टिस जरी मिळाली. आता उघडू नका डोळे. थोडीशी प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. बरं. टिकली लावतात त्या, हो. ठीक आहे. आता ही जी गोष्ट आहे लास्ट आपण करतोय हम्म. ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला, जसं मी म्हटलं त्याप्रमाणे, की तुम्हाला आपला चेहरा कळला पाहिजे, आपला स्किन कळली पाहिजे बेसिक. तर त्या स्किनसाठी तुम्ही काय वर्क करा. समजा तुम्हाला ब्लश लावायचं आहे, तुमचा चेहरा मोठा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ब्लशिंग करायचं आहे. ओके. किंवा मग लहान असेल चेहरा तर कसं करायचं आहे हे तुम्हाला आपलं आपलं कळलं पाहिजे. बरोबर. आता ह्यांचा चेहरा आहे थोडा वाईड आहे, हम्म. तर मी त्यांना मध्ये इथे लावून चालणार नाहीये. हम्म. स्माईल करा. तर मला कायम त्यांना बॅकनी करायला लागेल. डोळ्याचा जो अर्धा भाग आहे हा. तिथून मला स्टार्ट करायला, मी इथून घेऊ शकतच नाही. ओके. सो आय हॅव टू डू इकडून हाफ द लेंथ ऑफ युअर आईज. बर. तर मला इथून स्टार्ट करावं लागेल, म्हणजे ते ऑड नाही दिसणार. कारण आपल्याला हा नॉर्मल मेकअप आहे, सिम्पल मेकअप आहे. बरोबर. त्याच्यासाठी मला खूप जास्त पण लुक्स नाही द्यायचे आहेत त्याला. सो एवढाच घेतला मी पार्ट. ऑन द हाफ हाफ. अँड गो अप. बरोबर. खूप जास्त अप पण नाही जायचं. बरोबर. आणि थोडासा त्याला छोटा जो वापरायचा आहे स्किनसाठी ब्रश, तो वापरायचा. मोठा ब्रश आपण वापरू शकत नाही याच्या बाबतीत. ब्रशेसचं पण खूप ब्रशेसचं पण खूप टेक्निक्स आहेत ना, की टेक्निक्स आहेत जे आम्ही कुठला आमच्या brush कधी use केला पाहिजे. ह्याच्यामध्ये क्लासेसमध्ये तेच शिकवतो की Okay. ब्रशेस तुम्ही कसे बेसिक हे सगळं करणं माहिती असणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. नक्कीच, नक्कीच. इकडे बघ. वा. पुन्हा एकदा आपला काबुकी येईल ह्याच्यामध्ये. काबुकी नाव इज फार व्हेरी इंटरेस्टिंग आहे. काबुकी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस. आता तुम्हाला काजळ लावायचंय का? आवडतं ना तुम्हाला? लावते. तर मग आपण काजळ लावून घेऊया. काजळ लावताना एवढं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काजळ वापराल त्यावेळेला एकतर वॉटर लाईन जी असते, वॉटर लाईनच्या कायम बाहेरच्या बाजूनी काजळ लावावं. कारण ओके. आतून लावलं तर तुम्हाला ते सारखं हे होत पाणी राहणार. येत राहणार हा. सारखं डोळ्यात. तर तसं करण्यापेक्षाही तुम्ही सरळ वॉटर लाईन, आता मी तुम्हाला दाखवते वॉटर लाईन काय आहे. हा जो भाग आहे ना, हा वॉटर लाईन आहे. Okay. याच्या खालून आपण स्टार्ट केलंय सो दॅट तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. बरोबर. अँड ॲट द सेम टाइम असंही नाही होणार की खूप डोळ्यामध्ये जात आहे माझ्या. बरोबर. आर यू ओके विथ दिस? हे पाहिजे आपल्याला. पण हे तुम्ही आपलं फाइंड आउट करून करणं गरजेचं आहे. बरोबर. वा. ठीक आहे, आपला हा मेकअप संपला आहे. एवढंच आहे. जर तुम्हाला त्याच्यावरती जर मस्करा किंवा काय लावायचं असेल तर ते तेही तुम्ही लावू करू शकता. शकता नंतर. ते ओके. तुमच्याप्रमाणे तुम्ही करा. करेक्ट, करेक्ट. आणि दुसरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळा मेकअप झाल्यानंतर छोटा मेकअप जो काय होईल तुमचा, आता हे स्टे ऑन करण्यासाठी तुम्हाला एक हा फिक्सर म्हणतो आम्ही याला, Okay. हा करणं गरजेचं आहे. डोळे बंद करा. त्याच्यामुळे तो कायम टिकून राहील मेकअप. त्यासाठीचा प्रयत्न आहे हा. आता केसांचं आपण जे म्हणतोय ते हे केस असेच राहू देत. जे तुम्ही कराल तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला आयन वापरावं अशी काही गरज नसते. पण
इन केस जर असं वाटलंय की मला थोडंसं आयनिंग करून घ्यावं पाहिजे किंवा मी असेल. जरा नीट करावे केस, तर मी फक्त एवढाच भाग घेईन. बरं. आत्ता जो काही ड्राय किंवा असा दिसतोय हम्म. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्रमोट करण्यासाठी म्हणून आयन करणं गरजेचं आहे. ओके ओके. अगदी आयन वापरलाच पाहिजे असंही काही नाही, हम्म. पण साधारण त्याचा लुक यावा केसांना, जर असं बरोबर. काहीतरी, कारण आपण काम करत असताना सारखे केस मध्ये आले हो. तर त्याचा Disturb आपल्यालाच होतं त्रास आपल्याला. होतो. हम्म. त्यापेक्षा दिस इज गुड. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लर्न करून जरी अगदीच, केलात अगदीच. तरी पण फार करायची गरज नाहीये हो. त्याच्यामध्ये. हे पहा, लगेच लुक तयार होतो ना. लगेच ह्याच्यात तयार छोट्या होतो. छोट्या गोष्टी असतात या अगदी अगदी. आणि इनफॅक्ट हे केल्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स वाढतो, हो हो. दॅट इज मोर ही वेगळीच इम्पॉर्टंट. गोष्ट आहे. हां, स्वतःला आरशात आपणच आपल्या आरशात बघतो तेव्हा असं सुंदर दिसतो किंवा एक प्रेझेंटेबल दिसतो, तेव्हा ऑटोमॅटिक तो कॉन्फिडन्स बूस्ट होतो. बरोबर आहे. मग बीट एनी प्रेझेंटेशन किंवा तुम्ही छोट्या फंक्शनला जरी गेलात तरी तुमचा जो कॉन्फिडन्स उठून दिसतो कुठेही. करेक्ट. आणि हे काय आता आवश्यक आहेत या सगळ्या अगदीच गोष्टी. अगदीच. आपण इतक्या ऍक्टिव्ह असतो मुली आजकाल, हो, हो. सगळेजण इतके ऍक्टिव्ह असतात, तर मग त्यांना ही छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही केल्यात तर नक्कीच त्याला प्रमोट व्हायला थोडीशी मदत होते. नक्कीच नक्कीच. कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आणि असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो तुमचं फर्स्ट इम्प्रेशन नेहमीच चांगलंच पाहिजे. करेक्ट. हे अगदी सिम्पल केलेलं आहे, Yes. याच्यामध्ये काहीच. सो आपला आता लुक तयार झालेला आहे आणि खरंच क्विक, म्हणजे आपले 6-7 मिनिटात आपला हा झालेला आहे, अगदी. आपला बेसिक मेकअप लुक. सो तुम्हाला कसा हा लुक वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये सुद्धा आम्हाला लिहून कळवा. वाव, काय ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय. म्हणजे तिच्यामध्ये अगदीच बिफोर आफ्टरचा जो लुक आहे तो खरंच म्हणजे प्रेझेंटेबल झाला. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग झाला आणि स्टार्ट टू एंड असा एंगेजिंग झाला आहे. खूप छान छान माहितीसुद्धा कळली आहे, नवीन ट्रेंड्स कळलेत. सो थँक्यू अपर्णा ताई आजच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अपर्णा ताईच्या स्टुडिओचे सर्व डिटेल्स मी तिथे देते आहे. तुम्हाला जर कोणाला मेकअप करायचा असेल किंवा वर्कशॉपसुद्धा अटेंड करायचं असेल किंवा जनरल ज्या सर्व्हिसेस घ्यायच्या असतील, तिथे पॅकेजेस पण त्यांचे खूप छान छान आहेत. सो तिथे सुद्धा जाऊन तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. सो ॲज युजल पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. असेच नवीन नवीन पॉडकास्ट मी घेऊन येते, तर नक्की आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.